नमस्कार मित्रांनो, FIGC म्हणजेच इयत्ता 11वी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक, पात्रता, प्रवेशाची पद्धत आणि महत्त्वाचे नियम. दुसऱ्या फेरीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 17 जुलै 2025 रोजी जाहीर होणार आहे आणि प्रवेश घेण्याचा कालावधी असणार आहे 18 ते 21 जुलै 2025 पर्यंत. वेळापत्रक असं आहे: रजिस्ट्रेशन व प्रेफरन्सची अंतिम तारीख 13 जुलै 2025 रोजी आहे. निकाल 17 जुलै 2025 रोजी लागेल. प्रवेश घेण्याचा कालावधी 18 ते 21 जुलै 2025 पर्यंत राहील. अर्ज करण्याची पद्धत: mahafizikadmissions.in वर लॉग इन करा, पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म भरा, कॉलेजचे प्रेफरन्स नीट तपासा, फॉर्म लॉक करा आणि प्रिंटआउट सेव्ह करून ठेवा. दुसऱ्या फेरीत प्रवेश घेण्यासाठी कोण पात्र आहेत? ज्यांनी पहिल्या फेरीत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, ज्यांना कॉलेज मिळालं नाही, ज्यांनी प्रोसेस टू ॲडमिशनवर क्लिक केलं नव्हतं आणि कोटा, मॅनेजमेंट किंवा मायनॉरिटीसाठी इच्छुक विद्यार्थी. अपात्र विद्यार्थी कोण आहेत? ज्यांनी पहिल्या फेरीत ॲडमिशन घेतलं आणि नंतर रद्द केलं, ज्यांना प्रथम पसंतीचं कॉलेज मिळालं पण ॲडमिशन घेतलं नाही. प्रेफरन्स बदलायचा आहे का? हो. फॉर्म अनलॉक करून नवीन कॉलेज प्रेफरन्स देता येतील. पुन्हा लॉक करणं आवश्यक आहे. स्ट्रीम बदलायचा आहे का? हो. सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स कोणताही स्ट्रीम निवडता येतो. प्रवेश प्रक्रियेत यश मिळवायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. फॉर्म लॉक न करता प्रवेश होणार नाही. प्रथम पसंती मिळाल्यावर ॲडमिशन न घेतल्यास 2 फेऱ्यांपासून वर्ज्य. ॲडमिशन कॅन्सल केल्यास फक्त 4थ्या फेरीतच प्रवेश शक्य. कट ऑफ आणि मागील वर्षीचे डेटा पाहून प्रेफरन्स ठरवा. योग्य मार्गदर्शनासाठी शिक्षक आणि पालकांचा सल्ला घ्या. प्रथम पसंतीचं कॉलेज नसलं तरी प्रवेश घ्या, कारण पुढील फेरीत कॉलेज अपग्रेड होऊ शकतं. प्रवेश न घेतल्यास पुढील संधीच बंद होऊ शकते. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींनाही जरूर शेअर करा. योग्य वेळ, योग्य निर्णय आणि योग्य मार्गदर्शन म्हणजे यशस्वी